संस्थापक राजे छत्रपती शिवराय, तू हलू नको ना, तो मागे जा बाहेर. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, कॅमेरा हलतो. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या पवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय, सामाजिक, शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ईश्वर. आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ईश्वर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचे मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहेत, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आठवत असली बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या, मुंबईला चला. कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्याचं त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. पूर्ण झूम केले सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. मग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी, GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली प्रेमरावजी होती, मी 2-3 यायची तरी माझी करतो.
माझी करतो गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके ओके करतो नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय ते गोष्ट कधी एखाद्या वेळेस एक दोन पावलं माग पुढं सरकलो असं. झाली का शेट? ओके चालतंय. एखाद्या वेळी चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज लई तडफडतोय. लेकीवाडी हलू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला अडचणाचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लाभ राहायला लागून त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखतात. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा. इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात आहे म्हणून मिळू देत नव्हतं. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने ते तरुण नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितोरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची तुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या थिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचली. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणात आले. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटून घ्यायचा पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकरं बाळा नाही मोठे करायचे. आपल्याला
आपले लेकर बाळ आपल्याला मोठे करायला जे मिळालंय ना ते पण खूप मिळालं. गावाचे गाव निघायला लागले, राहिलेले निघते. समाधानी राजा ओताळ वागायचं नको, कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिले. थोडं हुशारीने चाला, खाताना विचार करा गरम आहे का गार झाला. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, अंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. नुसतं आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावरी वागायचं बंद करायचं, लई समाज पुढे न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहते. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला कर्ज जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात फिरेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंडा असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा, नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरगं
तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेप्यात तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बर का बरोबर, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना राईट फुटात ठोकी द्यायचे. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपल्या घालतात दारात येडी. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू का? सांगतो तुम्हाला चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जाय नाही. तुमच्या डोक्यात किडे पडले, किडे. तुमच्या डोक्यातली दया माया जाय नाही. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरूस तर त्याला झटका दाखी द्यायचा. मरूस तर त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल लावला. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत आहे माय घालत. पण इतके माया जवळचे लोक फोडून येणे मला पाळलं कसं? तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचा राहिला आणखी नारायणगड देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो? कारण सांगतो, मला इतर विषय नाही बोलायचं, पण थोडी चुणूक सांगतो विसरायचं का नाही. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डोची देते आणि डवचिलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या. दिले नका म्हणू त्याला, नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते, जसा की गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकड. ज्या धिकारावं लागेल, गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटंच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना
किडे पडेल डोक्यातले जाळून टाका. देणफा जरा काय ते. बर आता मी सांगितलं मग त्याला उत्तर. आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारात नाही का? ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते त्यांच्या घराला तोकामध्ये तरी ते दुसराच अर्थ काढते. तसा अर्थ नाही मा, तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावळे अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं. म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता. खरे हराम करो तुम्ही आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संग काम करतात. त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झक माऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवरे. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमची अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीचे पैदाशे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात. गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. असं जातवान मिशा पिढीणाऱ्याची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पायाचा ठोल. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली. तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला तरीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही. म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही. म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद फेत नसतो. शांतपणे शिकायचं नाही. गप बसलेलो म्हणून गप्पेत. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकळा.
काही बोलता माझा डेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकळं दांड केले तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात. व्यापारी म्हणून मला तर राज्यकर्ते म्हणलात चला व्हामा घरी. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही. अरे ग बाई लय बोलतोय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करा आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट ऐका. आता मी म्हणलो ते निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे तेव्हा गुलामीच होती. तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर पान म्हणलं बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळू जीवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप्प बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का जाऊ दे रे चुकलं असं काय होतं बोलताना आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राख्या. तेव्हा आपले बी नीट वागायचे. तेव्हा हे हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळालं का ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गपजारी बसले ते आपल्या लोकात मीडियात बोलतेच जाईल. आणि लोकात म्हणते चुकलं बरं काही तू पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात कळून देत नाही. तिसरा मुद्दा 2 सांगितले शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला येऊ इथून पुढे जेव बोल त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते सगळ्या माणसाला जाऊन येते. त्याला काय करायचं आता त्याला म्हशीवणी थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो थांबा तो मला नीट होऊन दे रे मी नीट व्हायना रे. शरीर मला साथ द्यायला नाही यांचा दुमटा काढायला मेले पक्का आहे. लावले का नाही 150 पाहुणे जोश कामाला लावले का नाही रे नुसते तज्ञाला घेऊन बसत येत. याला काय झालं त्याला काय झालं ते कस काय बसलं हे कस काय बसलं. कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं. मग मराठीत आत गेले. आत नाही जातात का बाहेर तरी कवर तो आहे ना बाहेर तो. आता इथून पुढं
ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. येथून पुढं एक ध्यानात घ्यायचा घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करताय चाभऱ्यापणा या कशी आपल्या डोक्यात आले. आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही. ओबीसीवर अन्याय नाही. याचे लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून मागायला जायचं. ओबीसी इथून पुढं बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढं लक्षात ठेवा. समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ. बाकीच्या नेत्याने काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं उगाच उगाच सगळ्यांची गिरतो आपण. छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. सगळ्या धनगराचा सन्मान नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा. आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काजी असते धोबी परी नावी जेवढे जेवढे या लवकरच उगाच गव्हासाची किडे लागणंच काम आहे. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी. मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय खाली बसा खाली बसा. काय करायचं सुरू शांततेनं ऐका. एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा. लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला. शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे तर आम्ही 14चे. कसल्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार. पण दुसऱ्याचं जर कोणी असं वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे. घरात घुसवून लय सहन केला भाऊ. लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगावं. कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जेवण नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. तुम्ही आमच्या लेकेबाळीला जगू देणार. तुम्ही आमच्या पोराला जगून देणार. तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार. नोकऱ्या खाऊन देणार. माजलात का दादागिऱ्या करून. दादागिरी तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही. आमच्या तुमच्या ताकद आमच्या टंगडीला फिरून दगडा वापरायची तयारी. ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको. समाज मोठा आहे. मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला गप 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 घेतोय. हे बोळबोळ इतड भर मुठभर नाही तर आणि बोळबोळ बोळ 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 नाही ना.
आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखादा डोका जरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्याला वाटलं भेट येत नाही. भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही. तो फुटाण्याला मला उगाच जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका. विषय चालला. विखे पाटील साहेबाचा फोन आला. त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही म्हणला दसऱ्याला ये. मला संडासच लागल्यावर झालंय. मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय. अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलत. म्या बळद 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 धाडस लावून कॅबिनेटदारच्या हातात हे आणि त्यो ज्या कॅबिनेटना काढलेला. कुठला जार काढताना कॅबिनेटला काढावं लागतं. आणि एखाद्या जर उपसमितीने काढला, उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं. जर उपसमितीला एखादा जार काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावायला लागते. उपसमिती सगळे कॅबिनेट हे. त्यामुळं विखे पाटील साहेबांनी सांगितलं पाटील गावागावातल्या समित्या नियमांच्या राहिल्या. थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले. त्यांना सविस्तर सांगायचं काही अधिकाऱ्याच्या लक्षात येत काहीच येत नाही. म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त. म्हणलं मी माया मराठा नारायणगडावर बोलत. ते म्हणले फक्त अतिवृष्टी JR प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे म्हणलं मग म्हणू का मीडियात. ते म्हणले मान. माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर टाकू. महिना 15 दिवस जमन का म्हणले. ते गॅजेट प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो. आता कुंकड हिंडा तरी आयला माय आता चालल्या नाही रे. तुम्ही कुठं हिंडा तरी कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय वास यायला तुला. बाबानी नगद इथं नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागलं मला. मला चालता उठता येत नव्हतं. संभाजीनगर पासून डोळ्यात धारा होत्या माहीत थोडी असतात. इथं लय शक्ती अपार बाबा. इथं सोपं नाही. इथं जर खोटं केलं ना कार्यक्रम होतो हो माणसाचा. इथं नगद ये. इथं लई येडेव करीत जाऊ नका. माय हात जोडून तुम्हाला विनंती आहे. गड मानला असं आपण म्हणायचं हा बाबा तसंच. नगद हे नगद. आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावा. आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची. रुसायचं नाही फुगायचं नाही. रुसलं तरी बाबाकडे यायचं सांगायचं मी तुमच्यावर रुसलो. मग तुमचं पटलंच नाही. बाबाजवळ पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुसलो. आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसा सोडून दिला. सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो होतो. उलशी वागायचं शिका. वागावं लागल. सांगतो तुम्हाला गॅजेटियर प्रमाणे द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का. महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा. नुसतं बोंबलू नका. आरक्षण नाही काम करा. पुन्हा एकदा सांगतो नीट ध्यान द्या. मागचे काय बुलबुल करता रे. हालू नका. काय उपयोग मुंबईत जाऊन काय मुंबईला तुमचं आता काय सांगावं तुम्हाला.
तुमच्यासारखं आडनाव असणारे ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि विचारा तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का तो आडनाव सारखंच आहे. त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असेल ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे त्याचे नातेसंबंध आहेत. 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहे. आहेत ना ठेप्यावर सगळे? अर्ज गवा करता रे नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करेना. मला दिवाळी दिवस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवली द्या. सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याच्या नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नातेसंबंधित पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही. मी जाणून तेव्हा अधिकारी जा. प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना हेच तर महत्वाचं काय उपयोग आहे. प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना ज्या माणसाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे तिने लिहून द्यायचं. हा माझा भावकीतला आहे, हा माझ्या कुळातला आहे, हा माझ्या नातेसंबंधातील आहे. याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला. चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतू केंद्रावर गरीब लोक समजून घ्या, गरीबाला काय करावं कळाना. स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि तहसीलदारला सांगायचं महा कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तो म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्या म्हणायचं अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दी. कळाला आता मोकळं. आता हे मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगतो. 1 मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा. 1 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2 म्हणून जरा बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं, आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना.
शेत वाहून गेले नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं, त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतं, तज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भांगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगायचं तर आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडं पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, त्याची सोयाबीन वाहून गेली, त्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहीचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहीचं सोनं गेलं, घरातल्या भांडे बासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे भितळं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेली. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही, 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय, चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा, आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा, ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 1/4 हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा, ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा, 1/4 हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पाय लंगडा होणार आहे का? पगार फुकटात, हे वावर कुठंतरी हडपिलेला असं, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आम्हाला तिकडं सापडेला असत, त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे, 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. हे प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, ते नोकऱ्यावाले ते पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका, त्याचे 1/4 हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याच कुठं का बाळतो, त्याचे 5 खायची येळ आली, तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर ऊस लावायचा, त्याच्यात तुला 15 रुपये द्यायचे, तो जर काढी लागली काय तिकडे, आणि तो पोराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं. ही केवढं ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडे 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी ती नाही देतोय, कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतात, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच आहेत ना. 1 एकर ऊसावाल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवर आरती जाण शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येतं
पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता गाव लाल भडक गांधी, एक दुसरा कोणता आहे तो त्याची का त्यो यांच्यावर प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा ती आंबाडी त्याचं तेल मीठ बंद करा ना, सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं कापतो तिकडं आमचा फेसकोट पडलं पाणी हळूहळू सरा आमचं कुठं कापतो गाछ पाण्याला तिकडं लय मोठं होत आलाय ना. तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालत कापतो त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पडलं त्याला ती ऊसाचे पाताटाचे त्याच्या मुलगी मग विकेंडकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या सगळ्या 2-4 पोते भरून द्या पैशाची, त्याची काडी लागली असती पुढे तर त्यात जवळ नसन तर इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा बोलायला तर लय उतू येतं तोंड तवाच. इकडे ती म्हणा थोडी आणखी कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे काही असले तर बघा. ते 56 पुळे त्याच्याकडे काही पैसे असते तरी ते कुठ्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, त्यो आणखी कोण त्यो नाही काही टपोरा कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपोर. ते नाही घोंटावले नाकाचं ते कंबोडा काय नावन कुंकोण आल्यात पायदशी त्याच्याकडे मार माझा पैसा आहे काढा नाही. कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून गेला हो कंबोडा. इतकं पुरं इमानात बसलं तर काढा बाहेर आलं इतकं उच्च हे आमच्या शेतकऱ्या लोक तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय येत आता बजाजवाले येतं आणखी मारण्याचे आलेत ना त्यांचे कोण घ्या ना. हे जमतं का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती खूप हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं, आमचे जैन मारणी येतं. मस्त होता आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना एवढं पैसे वाटा म्हणा. आहो पटेल गेला उधार घ्यायला झाक मारायला. पाटील पाटला दिलं 5-5 जणांना उधार घेऊन बोकांडी टाकलं त्या मारण्याने आमच्या याचा सगळं 3 रुपये शाखा. आपला म्हणतो तू 5 होता रे 3 दिले तो थोबाड हाणलं पाहिजे. 3 दिले तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं कवाने. आता तो मुसलमानात हिरो कोणता ती टीव्ही नाही दोन ते नंबर 1 ला आलाय पैशाला तर जगात शाहरुख खान. हा तो देशात नंबरला 1 ला आला तीच म्हणा इकडे जरा. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत येत या काय कशी 12 कोटीची गाडी. आपण लोकांच्या गाडीत बसलो तर तेव्हा त्याने आलिशान गाडी घेतली. तो तुतार आणला पाहिजे आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून म्हणा आलिशान गाडी घेतली करायची त्याच्यासाठी ज्यांना टाकलं मला पैपेवा लागला रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या ही विनोद नाहीये. इतके मोठमोठ्या लोक त्यांजवळ कंपन्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ पगार काय देते ते एका दिवसात आपलं तर आपल्याला द्यायला लागलं. हे आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागते. देवस्थान 1 कोटीची मदत करते. अरे बाबा तुमच्याकडे गाडी लागली का? तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का? उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते म्हणल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे येऊन ते जमतं का? मग असे गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या. मुद्द्यावर येऊ. हे बस रे मुद्द्यावर येऊ. तो काय बिलाडी का देवधर कोणाचा
आली तोंडात. इतक्या लोकात का मग खाल्ले होतो का चाबरा जाऊ नाही रे. पिसून तरी द्यायचं नाही, कापारा कापारा ठेवायची. पाटणला ठेवली. याने मुंबईत असंच घायल केलं मला. कोण कंपट मला बाबा पहिले मुंबईत झालो. ते रोडला बॅरिकेड लावायचे पळत अवघड कोट्टे ते पुढं जेडे ठोकेले, कुठं नाही कुंकडे, नारळ काढले. पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा, फडणवीस म्हणले काही काम सांगा, पुन्हा मुंबईत येऊ ना. नारायणगड खोटा नाही बोलणार. ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका, आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते, तुमचंच ऐकत येते. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडेचे वाहून गेले पिकासहित 1,30,000. संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा, ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा, शेतीला हमी भाव घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची. आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही, काय नाही काय. फक्त आता शेतकऱ्यांना ताईट व्हायला सावध. 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसणार आता हे काय. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. ठीक आहे, जो शेती करेल 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकरी नाही तर पोरं काचा का शेतात तरी कामं करतील 10,000 रुपये. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागेल 10,000 वर हात करा. मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, शेती कशी देईन पोरं. नाक तरी लागल पोराला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं. पोरं शेतात काम करणं, पोरं वावरही करायला लागलेत. आणि 7वा मुद्दा, शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही, आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही, त्यात काय राहिला का आणखी. आणि 3 ट्रिगर. 8वा मुद्दा, पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले, ते ट्रिगर उठवायचे. पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू, किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय दिवस तर मागं हटायचं नाही. आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय, त्याच्यानंतर नाही. आणि मुद्दा शेवटचा, जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं, सातारा संस्थांचं लागू केलं नाही, आणि विशेष सांगायचं राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय, सातारा संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज, शाहूराजे महाराज साहेब, तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय.
जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही. तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सोयीला लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सोयीला लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार. नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण, त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय, काळजी करू नका. दिल्लीला येणार का तुम्ही सगळे? पण सांगतो तारीख दमान तुम्हाला, थांबा थोडं. आधी या 2 गॅजेटच्या अंमलबजावणी होत्या, सातारा संस्थान पश्चिम महाराष्ट्राचे, आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दमानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय, त्याच्यामुळं सगळ्यांनी दमाने जा रे बाबा. एक जीवाने राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली, जातीच्या मदतीला उभा राहत जा, सुखादुखात जा. शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कापडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा. त्यांच्याकडे तळायला लाईट नाहीये ती घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, हातराय पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या. तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल, बिस्किट पुडा देता आला तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, ह्या जातीचा आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या, त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा. म्हणू नका येणे आरक्षणाला विरोध केला, याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्यात जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात जाऊस तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा, तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा. सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा, शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर कोणी जर आपल्याला त्रास दिला, त्रास सहन करा. माझा ऐका, गरज आहे आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जोर तर एखाद्या शिष्या दिला, त्रास दिला तर सहन करा. लय वळवळ करतोय का एखादा? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लव, त्याची 0. पण आता ती वेळ नाही. आणि एक महत्वाचं सांगतो, यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका. घेण्यात देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते ते. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना ते संरक्षणासाठी करतात, फोकसला यासाठी करतात, मीडियात राहण्यासाठी करतात. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्व नाही, त्यांच्यात लाज पण नाही. समजून घ्या रे बाबा. हो, इकडे येते बोंबलते, मग आपण त्यांच्या मागा लागतो, त्याला लागत संरक्षण. आणि त्याला कुत्र विचारित नाही. कवा 3-4 जण लय मजा येत त्यांची. पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या,
आणि मग बोलून टाक म्हणा. त्याला रोड सुद्धा नाही पाळता येणार. असं करू आपण, पण दम धरा, थोडे दिवस दम धरा. कोणाला काय बोलू नका, उत्तर देऊ नका, मीडियात देऊ नका, प्रत्यक्ष देऊ नका, कोणाला त्रास पण देऊ नका. ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी. आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपण गरिबांनीच आपल्या गरिबावर विश्वास ठेवायचा आणि गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठा करायचं मला, आणखी मी तुम्हाला लई मोठा करणार आहे. तुम्हाला आणखी गरीब मराठ्याला सत्तेत घालायचंय मला, सत्तेत. ज्या दिवशी तुमच्या हातात कारभार येईल तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-30, 40-40 वर्षाचा बदला घेतात. तुम्ही म्हणतात तेव्हा येडे करत होता, आता सत्ता मायात हे तो खोटाच उपयोग झाला. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारली की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत.